विद्यार्थी मित्र हो, 9वीच्या विज्ञानच्या या तासिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी धारा विद्युत हा भाग 1 मधला तिसरा पाठ पाहणार आहोत. याच्यामध्ये आज आपण नवीन मुद्दा विद्युत धारा इलेक्ट्रिक करंट याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच विद्युत धारा होय. मी शिकवत असताना विज्ञानचं पुस्तक जवळ ठेवायचं, रफई आणि पेन जवळ ठेवायचा, महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्यायचे. वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच विद्युत धारा होय. त्याचं मूल्य I या एककामध्ये आपण I म्हणजे या ठिकाणी एकक कालावधीत वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रभारा एवढे असते. विद्युत धारा म्हणजे I. जर Q हा वाहकाचा काटछेदातून T या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल तर विद्युत धारा बरोबर I बरोबर Q छेदस्थानी T इतकी असते. जर Q हा वाहकाच्या काटछेदातून, वाहकाचा काटछेद म्हणजे तांब्याची तार जी असते त्याची रुंदी म्हणू आपण त्या ठिकाणी, T या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल तर विद्युत धारा I बरोबर Q छेदस्थानी T इतकी असते. विद्युत प्रभाराचं SI पद्धतीतील एकक कुलम आहे, जे आपण इंग्रजीतील C या अक्षराने दर्शवलं जातं, आणि विद्युत धारा ॲम्पियरमध्ये व्यक्त करतात ते A या अक्षराने दर्शवली जाते. विद्युत धारा ॲम्पियरमध्ये व्यक्त करतात. कशामध्ये? ॲम्पियरमध्ये. आणि ते ॲम्पियर जे आहे हे इंग्रजी बाराखडीमधलं A या अक्षरामध्ये दर्शवलं जातं. विद्युत प्रभार जो आहे तो SI पद्धतीमध्ये एकक कुलम, तो कुलम C या अक्षराने दर्शवला जातो. एका इलेक्ट्रॉनवरील प्रभार 1.6 गुणिले 10⁻⁻19 कुलम C एवढा असतो. इथे का सांगितलेलं आहे, इलेक्ट्रॉनची वहनाची दिशा ऋण टोकाकडनं धन टोकाकडं असली तरी हे ऋण टोक, इलेक्ट्रॉनची वहनाची दिशा धन टोकाकडे असली तरी विद्युत धारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा, लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युत धारा दर्शवण्याची संकेतमान्य दिशा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. म्हणजे ॲक्च्युअल असं इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह असतो तो ऋण टोकाकडनं धन टोकाकडे असतो, पण संकेतमान्य दिशा कशी आहे? धन टोकाकडनं ऋण टोकाकडं इलेक्ट्रॉनचं वहन होतं असं दाखवलं जातं, पण असं नसतं. ॲम्पियर हे विद्युत धारा मोजण्याचं एकक आहे. आता 1 ॲम्पियर कधी म्हणायचं? वाहकातून एका सेकंदास 1 कुलम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा 1 ॲम्पियर आहे असे म्हणतात. डबल ऐकून घ्या.
ॲम्पियर, 1 ॲम्पियर म्हणजे काय? वाहकातून एका सेकंदास, वाहकातून एका सेकंद म्हणजे तांब्याच्या तारेतून किंवा ॲल्युमिनियमच्या तारेतून वाहकातून एका सेकंदास 1 कुलम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युतधारा 1 ॲम्पियर आहे असे म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी 1 ॲम्पियर, 1 ॲम्पियर बरोबर 1 कुलम छेदस्थानी 1 सेकंद. 1 ॲम्पियर बरोबर 1 सेकंद छेदस्थानी 1 ॲम्पियर बरोबर 1 कुलम छेदस्थानी 1 सेकंद. बघा इथं एक शास्त्रज्ञ आहेत, ॲम्पियर, त्यांचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. ॲम्पियर यांनी बरंच मोलाचं कार्य केलेलं आहे या विद्युत क्षेत्रामध्ये. म्हणून त्या ठिकाणी विद्युत धारेच्या एककास ॲम्पियर हे नाव दिलेलं आहे. विद्युत धारेची अतिसूक्ष्म परिमाणे 1 मिली ॲम्पियर बरोबर 10⁻³ ॲम्पियर. हे पहिलं. 1 मिली ॲम्पियर बरोबर 10⁻³ ॲम्पियर. दुसरं आहे 1 मायक्रो ॲम्पियर बरोबर आहे 10⁻⁶ ॲम्पियर. फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक ॲम्पियर यांनी विद्युत धारेवर आधारित प्रयोग केले. त्यांच्या अलौकिक अशा कार्यामुळेच आज आपण वाहक तारेतून वाहणारी विद्युतधारा मोजू शकतो. त्यांच्या या महान कार्याच्या सन्मानार्थ विद्युतधारेच्या एककास ॲम्पियर हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी याच्यावर एक उदाहरण विचारलेलं आहे. उदाहरण मी वाचतो, तुम्ही लक्ष द्या. एका विद्युत वाहक तारेतून 0.4 ॲम्पियर इतकी विद्युतधारा सतत 5 मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार किती असेल? आता या ठिकाणी या गणितामध्ये, उदाहरणामध्ये आपल्याला अगोदर काय दिलं आहे हे आपण बघायचं. काय काय दिले? आय दिली. आय म्हणजे विद्युतधारा दिली. ते किती आहे? 0.4 ॲम्पियर. आणि ही विद्युतधारा किती मिनिटे प्रवाहित होते? 5 मिनिटे प्रवाहित होते. टी बरोबर 5 मिनिट. याला सेकंदामध्ये रूपांतरित करायचं. 5 गुणिले एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, म्हणून त्याला 60 गुणायचं 5 मिनिटाला. तर 5 गुणिले 60 सेकंद म्हणजे 300 सेकंद एवढा गुणाकार त्याचा येतो. आता सूत्र आहे, आता काय विचारले आपल्याला? विद्युत प्रभार विचारला आहे. विद्युत प्रभाराचं सूत्र काय? क्यू बरोबर आय गुणिले टी. आपल्याला क्यू काढायला सांगितले म्हणजे विद्युत प्रभार काढायला सांगितलं आहे. तर बघा या ठिकाणी क्यू बरोबर आय गुणिले टी. क्यू बरोबर आय किती आहे? 0.4 ॲम्पियर आहे, गुणिले टी किती आहे? 300 सेकंद आहे. तर या ठिकाणी 0.4 गुणिले 300 याचा गुणाकार किती येतो? 120 येतो. क्यू बरोबर 120 कुलम. प्रभार कुलममध्ये मोजतात, म्हणून तारेतून जाणारा विद्युत प्रभार किती आहे? 120 कुलम आहे. मी प्रश्न डबल वाचतो. एका विद्युत वाहक तारेतून 0.4 ॲम्पियर इतकी विद्युतधारा सतत 5 मिनिटे प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार 120 कुलम एवढा असेल. असं उत्तर आपण लिहू शकतो.
जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची. सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या आधारे धारा विद्युत तसेच विज्ञानातील विविध संकल्पनांचा अभ्यास करा. सिम्युलेशन म्हणजे थोडंफार ॲनिमेशन जवळपास. इथं 2 संकेतस्थळं दिलेली आहेत. त्या संकेतस्थळावर जाऊन आपण या ठिकाणी हे सिम्युलेशन तंत्र कसं काम करतं हे आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे या पाठातील विद्युत रोध. त्याला इंग्रजीमध्ये रेझिस्टन्स असं म्हणतात आणि ओहमचा नियम. तर हे 2 मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम ओहमचा नियम. वाहकातून प्रवाहित होणारी विद्युतधारा I व त्या वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतर V यांच्यामधील संबंध जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना, भौतिक अवस्था म्हणजे ते जे वाहक आपण वापरतो त्या वाहकाची जाडी, रुंदी, लांबी, त्याचं तापमान, त्याचं मटेरियल हे जर कायम राहत असेल, वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतरास समानुपाती असते. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतरास समानुपाती असते. कशी असते ती? समानुपाती असते. I समानुपाती V. I बरोबर K. K इथे काय आहे? स्थिरांक आहे. I बरोबर KV. I गुणले 1 K बरोबर V. कंसात दिले 1 K बरोबर R म्हणजे वाहकाचा रोध. आपण I बरोबर K गुणले V जे आहे याच्यातलं K आपण I इकडं आणलं, इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं आणलं, त्यामध्ये छेदस्थानी आलं. मग ज्या ठिकाणी 1 K आहे, आता सूत्र डबल वाचू आपण. I गुणले 1 K बरोबर V. 1 K बरोबर काय आहे? R आहे. जिथं 1 K आहे तिथं आपण R टाकू शकतो. म्हणून I गुणले R बरोबर V. अर्थातच V बरोबर IR किंवा R बरोबर VI. हे कसं आलं आपण लक्षात घेऊ परत. बघा या ठिकाणी I गुणले या ठिकाणी पाहू. I गुणले 1 K बरोबर V आहे. पण I 1 K ही जी आहे I गुणले 1 K बरोबर V जे आहे, इथे 1 K बरोबर काय? R आहे. पण आपण काय केलं? याच्याऐवजी R घेतलं म्हणजे I गुणले R आलं बरोबर V. अर्थातच V बरोबर IR. म्हणजे इथं आपण चिन्ह जर नाही काढलं तर ते गुणाकाराचं चिन्ह असं आपण समजू शकतो. आता V इकडं घेतलं आणि आपण काय केलं? I गुणिले R घेतलं. हे चिन्ह आपण जर गुणाकाराचं नाही टाकलं चालतं. म्हणजे V बरोबर IR, V बरोबर IR किंवा R बरोबर VI. आता या ठिकाणी हे जे आहे, हे I जे आहे आपण इकडे घेतलं. आता हे I तर कसं आहे? गुणाकारामध्ये आहे.
हे जर आय इकडे घेतलं, व्ही इकडे घेतलं, तर या ठिकाणी ते कशामध्ये येईल, ते भागाकारामध्ये येईल. ते म्हणजे व्ही बरोबर व्ही छेदस्थानी आय बरोबर आर असं सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. या सूत्रास ओहमचा नियम असं म्हणतात. हे जे सूत्र आहे आर बरोबर व्ही छेदस्थानी आय, याला काय म्हणायचं, ओहमचा नियम असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. वरील सूत्रावरून आपल्याला रोधाचे SI एकक मिळवता येते. विभवांतर व्होल्ट व विद्युतधारा ॲम्पियरमध्ये मोजतात, म्हणून रोधाचे SI एकक व्ही छेदस्थानी ए हे येईल. यालाच ओहम असेही आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण. बघा, डबल सांगतो या ठिकाणी मी तुम्हाला, लक्षात घ्या. हे वरचं सूत्र जे आहे आर बरोबर व्ही छेदस्थानी आय, या सूत्रावरून आपल्याला रोधाचे SI एकक मिळवता येते. विभवांतर व्होल्टमध्ये मोजतात, विद्युतधारा ॲम्पियरमध्ये मोजतात, म्हणून रोधाचे SI एकक व्ही छेदस्थानी ए येईल. यालाच ओहम असेही म्हणतात. ओहम हे या ठिकाणी या चिन्हाने दर्शवलं जातं, या चिन्हाने. म्हणून 1 व्होल्ट छेदस्थानी 1 ॲम्पियर बरोबर आहे 1 ओहम. 1 व्होल्ट छेदस्थानी 1 ॲम्पियर बरोबर आहे 1 ओहम. 1 ओहम रोधाची व्याख्या तुम्ही लिहून घ्या. मी सांगतोय दमानं, व्यवस्थित लिहून घ्या. 1 ओहम रोध, व्याख्येचं नाव काय, 1 ओहम रोध. वाहकाच्या दोन टोकामध्ये 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून 1 ॲम्पियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम असतो. वाहकाच्या दोन टोकामध्ये 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून 1 ॲम्पियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम असतो. व्याख्या लिहून घेतली, व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण या ठिकाणी वाहकाचा रोध व रोधकता हा मुद्दा आपण समजून घेऊ. आपण तत्पूर्वी एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊ. आपण माहिती करून घेऊ आपण. जॉर्ज सायमन ओहम, इथं स्क्रीनवर चित्र दिसते तुम्हाला, त्यांचा फोटो दिसतोय. जॉर्ज सायमन ओहम या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने विद्युत वाहकातील रोध मोजण्यासाठी नियम प्रस्थापित केला. जॉर्ज सायमन ओहम या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने विद्युत वाहकातील रोध मोजण्यासाठी नियम प्रस्थापित केला. त्यांच्या सन्मानार्थ रोधाच्या एककास ओहम हे नाव त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे त्यांना. तर बघा, या ठिकाणी रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी, वाहकाचा रोध व रोधकता, आपण पाठीमागच्या आकृतीमध्ये 3.4 ची जी आकृती आहे ही आकृती जी आहे 3.4, याच्यामध्ये वाहकात प्रचंड प्रमाणामध्ये
मुक्त इलेक्ट्रॉन असतात. हे इलेक्ट्रॉन सातत्याने यादृच्छिक गतीत असतात. यादृच्छिक म्हणजे काय? रँडमली. त्यांना दिशा निश्चित नसते. कोणत्याही दिशेला त्याचं वहन होत असतं. ते कोणत्याही दिशेला वेगात असतात. दिशा निश्चित नसते, रँडमली असतात ते. वाहकाच्या दोन टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त केले असता हे इलेक्ट्रॉन कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात. म्हणजे दुसरी आकृती पाहू शकता तुम्ही. हे कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे इलेक्ट्रॉनचं वहन सुरू होतं. अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे विद्युतधारा निर्माण होते. गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूवर किंवा आयनावर आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीला अडथळा होतो व विद्युतधारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. व्याख्या लिहून घ्या किंवा समजून घ्या. या ठिकाणी गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूवर किंवा आयनावर आदळतात. जसं आपण रस्त्यानं जात असताना, पळत असताना समोरून वाहनं येतात, समोरून माणसं येतात, खड्डे असतात, छोटे मोठे प्राणी असतात, रस्त्याला वळण असतं. तसं या ठिकाणी इलेक्ट्रॉनच्या वहनाला गतीमध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणजेच विद्युतधारेस विरोध होतो. विद्युतधारा म्हणजे काय? इलेक्ट्रॉनचा वाहणारा प्रवाह, त्याला विरोध होतो. हा जो विरोध आहे त्या विरोधालाच रोध असे म्हणतात. काय म्हणतात? रोध असे म्हणतात. तर तुम्हाला वाहकाचा रोध लक्षात आला असेल. दुसरा मुद्दा आहे रोधकता. बघा, विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध R हा वाहक पदार्थ, म्हणजे ज्या पदार्थापासून तो वाहक बनलेला आहे, ज्या द्रव्यापासून तो वाहक बनलेला आहे, तो पदार्थ, ते मटेरियल, त्या वाहकाची लांबी व काटछेदी क्षेत्रफळ, एरिया म्हणजे रुंदी म्हणू आपण त्याला, या गोष्टीवर अवलंबून असते. डबल ऐका रोधकता. विशिष्ट तापमानास वाहकाचा रोध R हा वाहक पदार्थ, वाहकाची लांबी व काटछेदी क्षेत्रफळ या गोष्टीवर अवलंबून असतो. म्हणजे या ठिकाणी त्या वाहकाची रुंदी कशी आहे, एरिया कसा आहे, त्याची लांबी किती आहे आणि त्या वाहकातील रोध किती आहे, या 3 गोष्टीवर त्या ठिकाणी अवलंबून असतं. जर वाहकाचा रोध R असेल तर R समप्रमाणामध्ये L, R व्यस्त प्रमाणामध्ये 1/A. ए म्हणजे एरिया. ए म्हणजे काय? एरिया. म्हणून या ठिकाणी R व्यस्त प्रमाणामध्ये L छेदस्थानी A. R बरोबर रो L छेदस्थानी A. या ठिकाणी रो हा समानुपातता स्थिरांक आहे.
या ठिकाणी रो हा समानुपातता स्थिरांक आहे. हे रो किंवा हा रो डबल आपण या ठिकाणी सांगू आपण. जर वाहकाचा रोध R असेल तर R समानुपाती L, R व्यस्तानुपाती 1 A, म्हणून R व्यस्तानुपाती L A. L म्हणजे लेंथ लांबी, A म्हणजे एरिया, R म्हणजे रोध. R बरोबर रो L A. या ठिकाणी रो हा समानुपातता स्थिरांक आहे. या स्थिरांकास वाहक पदार्थाची रोधकता असं म्हणतात. SI पद्धतीत रोधकतेचे एकक ओहम मीटर आहे. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असून वेगवेगळ्या पदार्थाची रोधकता ही भिन्न असते. म्हणजे तांब्याची तार असेल त्याची रोधकता वेगळी असेल, ॲल्युमिनियमची रोधकता वेगळी असेल, चांदीची रोधकता वेगळी असेल वाहकाच्या बाबतीत, सोन्याची रोधकता वेगळी असेल, नायक्रोमची रोधकता वेगळी असेल. म्हणजे प्रत्येक पदार्थाची रोधकता कशी असते, भिन्न असते, वेगळी असते. त्यामुळं रोधकता हा जो आहे हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे आणि वेगवेगळ्या पदार्थासाठी रोधकता कशी असेल, वेगळी असेल. तर या ठिकाणी काही पदार्थाची रोधकता दिलेली आहे. तांब्याची आहे 1.7 गुणिले 10⁻⁸ ओहम मीटर. नायक्रोमची आहे 1.1 गुणिले 10⁻⁶ ओहम मीटर असे आहे. हिरा 1.62 गुणिले 10⁻13 ते 1.62 गुणिले 10⁻18 ओहम मीटर अशी रोधकता या ठिकाणी आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या पदार्थाची रोधकता कशी असते, वेगवेगळी असते. तर आज आपण या ठिकाणी विद्युतधारा म्हणजे काय, त्याचं सूत्र हे आपण समजून घेतलं. ॲम्पियरची व्याख्या समजून घेतली. वैज्ञानिक ॲम्पियर यांच्याविषयी माहिती थोडी आपण समजून घेतली. विद्युतधारा, विद्युतरोध आणि ओहमचा नियम हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं. याच्यामध्ये ओहमचा नियम जो आहे तो जॉर्ज ओहम यांनी, जर्मन शास्त्रज्ञ थे, यांनी शोधलेला आहे. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतरास समानुपाती असते. हा नियम ओहम यांनी मांडलेला आहे. आणि हा नियम कधी सिद्ध होऊ शकतो, वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे त्याची लांबी, वाहकाची लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान व ज्या द्रव्यापासून तो वाहक बनलेला आहे हे जर स्थिर असेल तर हा नियम लागू होऊ शकतो. नियम आहे R बरोबर V/I. R बरोबर V/I. इथं R जे आहे हे रेझिस्टन्स आहे, रोध आहे. V जे आहे विभवांतर आहे आणि I जे आहे ते विद्युतधारा आहे. रोध जे आहे हा ओहम या एककामध्ये मोजला जातो. एक ओहम रोधची व्याख्या आपण या ठिकाणी बघितलेली आहे. वाहकाच्या 2 टोकामध्ये 1 व्होल्ट विभवांतर
प्रयुक्त केले असता वाहकातून 1 एम्पियर विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम असतो. ही आपण या ठिकाणी 1 ओहम रोधाची व्याख्या आपण समजून घेतलेली आहे. पुन्हा वाहकाचा रोध व रोधकता हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबू. उद्या नवीन मुद्दा विद्युत परिपथ, नंतरच्या तासिकेमध्ये विद्युत परिपथ म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. त्याचबरोबर विद्युत परिपथातील घटकांसाठी चिन्ह आणि त्यांचे उपयोग कोणते आहेत हे आपण या ठिकाणी पुढच्या तासिकेमध्ये समजून घेऊ. तर या ठिकाणी आपण थांबू आपण आता.